विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकातील 7वा पाठ खेळ आणि इतिहास पाहणार आहोत. गेल्या तासाला आपण इतिहास आणि खेळ भाग 1 पाहिलेला आहे. आज आपण भाग 2 मध्ये काही संकल्पना आहे. माहीत आहे का तुम्हाला, किंवा प्रश्न उत्तरामध्ये काही वाक्य असे आहेत, त्याचा अर्थ किंवा संकल्पना आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, प्रथम आपण पाठ नंबर 46 वरती माहीत आहे का तुम्हाला ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्या पाठामध्ये आपण ऑलिम्पिकचं चित्र पाहिलेलं आहे. पहिल्या भागामध्ये आपण ऑलिम्पिकचं चित्र पाहिलेलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धा प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरात दर 4 वर्षांनी खेळांच्या स्पर्धा भरत असत. ऑलिम्पिया शहरामध्ये ह्या स्पर्धा भरत असल्यामुळे त्याला नाव पडलं ऑलिम्पिक. ग्रीकांनी धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती व मुष्टियुद्ध हे सामने त्यावेळी सुरू केले. एकमेकांत अडकवलेली 5 वर्तुळे हे आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून त्यातून सहकार्य, मैत्री, ईर्ष्या, विजिगीषू वृत्ती व शांतता यांचा संदेश जगाला मिळतो. ही 5 वर्तुळे आहेत ना, तर प्रत्येक वर्तुळाचा अर्थ आहे सहकार्य, मैत्री, ईर्ष्या, विजिगीषू वृत्ती व शांतता याचा संदेश जगाला मिळतो, असा ह्या ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफांचा अर्थ आहे, त्याचा बोधचिन्हाचा. ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीकांनी जगात दिलेली देणगी आहे. ऑलिम्पिक स्पर्धा ही जगाला दिलेली देणगी आहे. आणि अजूनही हे ऑलिम्पिक स्पर्धा काय होतात, निरनिराळ्या देशामध्ये दर 4 वर्षांनी होतात. आता पाठ्यपुस्तक 47 व 48 वरती आहे पहा. पाठ्यपुस्तक 47 वरती झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रीडाप्रिय असल्याचा उल्लेख विष्णुपत गोडसे यांनी माझा प्रवास या प्रवास वर्णनात केली आहे. पान नंबर 48 वरती बाळंभट देवधर असा उल्लेख आहे. कुस्तीसाठी पूरक असा मलखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांनी केल्याचा दावा मनीषा बाठे यांनी केला आहे. हा व्यायाम त्यांना वानरांच्या क्रीडेवरून स्फुरला किंवा सुचला असे त्या नमूद करतात. खाशाबा जाधव व मारुती माने हे प्रसिद्ध कुस्तीगीर होते. तर सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमी क्रिकेट कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न म्हणून गौरवले आहे. मेजर ध्यानचंद असा उल्लेख आहे. मेजर ध्यानचंद पाठ्यपुस्तक क्रमांक 49 वरती 1928 व 1932 खेळाडू म्हणून, तर 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचे संघनायक म्हणून मेजर ध्यानचंद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिन्ही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून देण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 400च्या वर गोल केले. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना 1956 पद्मभूषण सन्मानाने भारत सरकारने गौरवण्यात आले होते. असे हे मेजर ध्यानचंद आणि हॉकी हे झालेलं आहे. पुढे पृष्ठ क्रमांक 49 वरती आहे लाकडी बाहुल्यांचा उल्लेख आहे. लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. कथा सरित सागर या ग्रंथात मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आलेले आहे. कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या, आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे उल्लेख याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रात या रंगीत लाकडी बाहुल्याला ठकी या नावाने ओळखल्या जातात. असा हा लाकड्या बाहुल्यांचा काय आहे, इतिहास आहे. नंतर समालोचक म्हणून पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 51 वरती बाळज पंडित. मित्रांनो, बाळज पंडित हे आकाशवाणीवरून म्हणजे रेडिओवरून मराठी भाषेत क्रिकेटच्या सामन्यांचे उत्कृष्टपणे समालोचन म्हणजे कॉमेंट्री. त्यांच्या आवाजावरूनच कळत खेळाडू आऊट झालेला आहे, बाद झालेला आहे का कॅच घेतलेला आहे, त्यांच्या आवाजावरूनच समजत असेल. सामन्यांच्या वर्णनाबरोबरच ते त्या मैदानाचा आणि खेळाडूंचा इतिहास सांगत खेळांच्या आणि खेळाडूंच्या आठवणी, त्यांचे विक्रम
अधूनमधून समालोचन करताना ते सांगत. क्रिकेटच्या खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना असल्याने त्यांचे समालोचन किंवा वर्णन माहितीपूर्ण रंजक असे, म्हणून श्रोते जीवाचे कान करून ते समालोचन ऐकत असे. ही आपल्याला थोडक्यात काय दिलेली पुस्तकामध्ये नाही, पण ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता मित्रांनो, खेळ आणि उत्सव यांचा संबंध काय? खेळ आणि उत्सव यांचा संबंध काय? उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून घनिष्ठ संबंध आहे. विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांची सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. सांता क्लॉज नाताळामध्ये मुलांना खेळणीच देऊन जातात. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यावर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात. ती खेळणीच असतात. गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. बैलपोळा, नागपंचमी अशा सणारंभ प्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले ह्या खेळण्याशी खेळतात, स्पर्धा लावतात. संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात. म्हणजे खेळ आणि उत्सव याचा संबंध काय आहे? पूर्वीपासून आहे. आता खेळ आणि चित्रपटांचा संबंध काय? पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळाची दृश्य दाखवले जात असत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. उदाहरणार्थ लगान, दंगल असे क्रिकेट कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत. मेरी कामा, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरती चित्रपट निघाले आहेत. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे. खेळ आणि चित्रपट यांचा संबंध यावरून दिसून येतो. आता देशी खेळ म्हणजे काय नेमकं? ज्या खेळांचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात. पण दुःख एवढं वाटतं की मित्रांनो, आपण आपले देशी खेळ विसरत चाललेले आहोत आणि दुसऱ्याच देशांच्या खेळाच्या पाठीमागं धावत आहोत. देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. जे खेळ बसून कुठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात. तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळायचे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात. आपण खेळाच्या तासाला असं बैठे खेळ आणि मैदानी खेळ खेळतो, पण मैदानी खेळ खेळायचं म्हटलं की आपल्याला कंटाळा येतो. बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ आहेत. तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ आहेत. इथं शब्दालय म्हणून आट्यापाट्या. पूर्वी आट्यापाट्या हा खेळ खूप लोक ग्रामीण भागामध्ये खेळत. उभ्या रेषा मारलेल्या असत आणि आडव्या रेषा मारलेल्या असत आणि त्या उभ्या रेषावरती काही खेळाडू असत आणि आडव्या रेषामध्ये काही खेळाडू असत. उभ्या आणि आडव्या रेषेचा चौकोन तयार होणार आणि त्या चौकोनातून खेळाडू पलीकडच्या रेषेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारचा एक आट्यापाट्या खेळ होता. देशी खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात. फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व खेळ देशीय विदेशी खेळत आहेत. तर दुसरं असं वाटतं, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. सध्याच्या काळात खेळामुळे अर्थकारण बदललेले आहे. आता काय बदललं आहे पहा. 20व्या व 21व्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे. म्हणजे एक खेळ दुसऱ्या देशामध्ये गेलेला आहे, दुसरा खेळ आपल्या देशामध्ये आलेला आहे. पण IPL सामने पाहतो दुबईमध्ये चालू आहेत. IPL सामने, कारण प्रत्येक जागतिक खेळाचे खेळाडू एकत्र येऊन प्रत्येक संघामध्ये खेळतात. त्याचं ते काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यावर बोलावले जाते. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो. त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या
जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात किंवा त्या ठिकाणी मैदानामध्ये क्रिकेटच्या किंवा खेळाच्या आपापल्या कंपन्यांनी किंवा आपापल्या उत्पादकांनी आपापल्या जाहिराती लावलेल्या असतात. त्यातून त्यांना पैसा भरपूर मिळतो. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. खेळामुळे पैसा भरपूर मिळतो. खेळामुळे इतिहासावर प्रकाश पडतो. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आपण जी खेळणी आहे की नाही त्याच्यातून इतिहास कसा समजतो? कारण मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक सांस्कृतिक परंपरा समजतात. मातीचे किल्ले, त्यावर शिवकालीन देखाव उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा, त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खननात पॉम्पई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुल्यावरून भारत व रोम यांचा संबंध आपल्याला सापडतो. किंवा मोहेंजोदडो येथील उत्खननामध्ये सापडलेली खेळणी, त्यावरून तत्कालीन पोशाख, खेळांचे प्रकार, तंत्रज्ञान, पद्धती, राहणीमान, दागिने यांच्याद्वारे आपल्याला त्यावेळेचा इतिहास समजतो. नंतर खेळाचं महत्त्व काय जीवनात? का खेळायचं? अलीकडच्या विज्ञान युगामध्ये शहरीकरणामुळे लोकांना खेळण्यासाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायला वेळ कमी मिळतो. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार वाढत चाललेले आहेत. तरुण मुलं जी आहेत ना तुमच्यासारखी, त्यांना स्वतःचा आजार हे जडलेले, शारीरिक आजार पण आहेत आणि मानसिक आजार पण आहेत. त्यामुळे खेळाचं महत्त्व जीवनामध्ये खूप आहे. खेळामुळे जीवनातील व्यथा किंवा चिंता नष्ट होतात, विसरतात. माणसांच्या मनाला विरंगुळा मिळतो. त्यामुळे मन ताजेतवाने उल्हासित होते. खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. खेळामुळे मनोधैर्य वाढते. चिकाटी, खेळाडूपणा हे गुण आपल्याकडे येतात. सांघिक वृत्ती येते. सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते. मैत्रीची भावना निर्माण होते. आपापसात मतभेद, हेवेदावे, वैमनस्य आपण विसरून खेळाडू वृत्तीने एकत्र खेळतो. खेळामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. खेळामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. नेतृत्व घेणे, खेळणे, संघनायक होणे या ठिकाणी यांचा विकास होतो. खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात? खेळातून व्यवसाय कसा मिळतो हेही पाहतोय आपण. मित्रांनो, आपण शिक्षण घेतो म्हणजे वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा आईवडील शाळेमध्ये पाठवतात म्हणून आपण जात नाही. आपल्याला कुठेतरी पुढे भावी जीवनामध्ये व्यवसाय करायचा असतो, पैसा मिळवायचा असतो. ती संधी आपल्याला खेळातून सुद्धा व्यक्त होते. कशी होते पाहूया. खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात. खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक, आपण एखाद्या खेळाविषयी लिहू शकतो. एखाद्या खेळाविषयी समीक्षण करू शकतो. वाईट किंवा चांगल्या हेतूनं असंही करू शकतो आपण समीक्षण. आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यावरून खेळाचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक असाही आपण व्यवसाय करू शकतो. खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच हे सुद्धा आपण व्यवसाय मिळवणारे व्यवसाय आहेत. खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ याच्यामधून आपल्याला व्यवसाय मिळवू शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये खेळाचे असलेले महत्त्व काय? शिक्षण क्षेत्रामध्ये खेळाचं महत्त्व काय? खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. व्यक्तींच्या खेळांची सुरुवात शालेय पातळीवरच होते. म्हणून खरे खेळाडू 5वी ते 10वीच्या वर्गातच तयार होतात. भावी खेळाडू परत खेळाडू तयार होत नाही. म्हणून लहान मुलांनी भरपूर खेळावं. आंतरशालेय पातळीवर अनेक खेळ खेळले जातात. या खेळाडूंना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते. आपण पाहतो शाळेमध्ये खेळाचा संघ असतो. कबड्डी, खो खो, खो खो, व्हॉलीबॉल, लंगडी, डॉजबॉल मुलींचेही खेळ असतात. तर याच्यामध्ये तालुका पातळी, जिल्हा पातळी, राष्ट्रीय पातळीवर खेळ काय करतात खेळाडू खेळतात. खाजगी व सरकारी पातळीवरून खेळांना उत्तेजन मिळते. त्यांच्यासाठी तिथे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती ठेवण्यात आलेल्या आहेत.
भावी जीवनात यशस्वी झालेल्या खेळाडूंचा पाया शालेय व महाविद्यालयीन पातळीवर तयार होतो. आणि अलीकडे 10वीच्या आणि 12वीच्या किंवा बोर्ड परीक्षेला सुद्धा खेळाडू चांगला खेळलेला असेल, चांगलं गुण यश संपादन केलं असेल, त्याला जादा गुण मिळू शकतात. याच्यामध्ये NCC असेल, समाजसेवा असेल किंवा खेळाडू असतील, कलाकार असतील, तबलावादन, संगीत, कला, नाट्य, क्रीडा हे सुद्धा खेळ आहेत. नृत्य यासुद्धा खेळाडूंना जादा गुण दिले जातात. या ठिकाणी भारतातील खेळाच्या साहित्याचा इतिहासाविषयी माहिती. भारतातील खेळाचं साहित्य त्यांचा इतिहास आहे. इतिहासाविषयी माहिती. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झाली आहे. भारतात विविध खेळावर भरपूर लेखन केले जाते किंवा केलेलं आहे. खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळाविषयीचे कोश लिहिले जात आहेत. व्यायाम ह्या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. एवढंच नव्हे तर खेळावर अनेक असणारी स्वतंत्र क्रीडा मासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये 1 वा 2 संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठीच राखून ठेवलेली असतात. षटकार नावाचे खेळाला वाहिले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संजगिरी, शिरीष कणेकर, बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळ वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात. इंग्रजी भाषेत क्रीडा क्षेत्र प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडा लेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांचा इतिहासाचा साहित्याचा इतिहासच होय. खेळ आणि इतिहास यांचा परस्पर संबंध काय आहे? खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध काय आहे? खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ, अगदी जवळचा आहे. खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो. एखाद्या खेळावर लिखाण करायचं आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास असावा लागतो की नाही? खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळांचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकूट अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. एखादा खेळ चालू असेल तर त्या खेळाडूचं गेल्या वेळेचं वैशिष्ट्य, किती त्यानं गुण संपादन केलं, यावेळी काय केलेलं आहे, गेल्या वर्षीचा संघ कोणता होता, त्या संघानं मागील स्पर्धेमध्ये कोणतं यश संपादन केलं, यावेळेस तो संघ यश मिळवू शकेल का, ही माहिती आपल्याला समीक्षकाला घ्यावीच लागते. विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा निराळ्या वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम यांची माहिती द्यावी लागते. तरच त्यांचे समालोचक रंजक होते. खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांनी खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमवतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे खेळ आणि इतिहास यांचा संबंध आहे. खेळाडूंनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात म्हणजे खेळाशी संबंधित सर्व घटकांचा खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावा लागतो. ते आपल्याला गरजेचं असतं. आता मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांच्यातील फरक काय? बैठे खेळ आणि मैदानी खेळ यांच्यातील फरक काय? फरक खूप आहे. आता सखोल आपण पोहूया. मैदानी खेळ, बैठे खेळ. आता सुरुवातीला मैदानी खेळ आणि बैठे खेळ असा क्रम आहे. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर, कुठेही, वर्गातसुद्धा आपण खेळू शकतो. ते बैठे खेळ आहेत. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची आधी गरज असते. बैठ्या खेळात तुलनेत कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज असते. या बैठ्या खेळांना शारीरिक क्षमतेची व शक्तीची गरज नसते. मैदानी खेळात शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळात थकवा येतो. बैठे खेळात शक्तीची गरज नसल्यामुळे थकवा लवकर येत नाही. मैदानी खेळात थरारकता, रोमांच असतो
आनंदही अधिक मिळतो. बैठ्या खेळात थरारकता नसते, रोमांच नसल्यामुळे आनंद कमी मिळतो. आनंद कमी मिळतो. मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते. बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तेवढी गरज नसते. मैदानी खेळामध्ये कबड्डी, हॉकी, खो खो, क्रिकेट अशा देशी विदेशी खेळांचा समावेश होतो. बैठ्या खेळामध्ये कॅरम, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते अशा प्रकारे खेळाचा संबंध होतो. बैठे खेळ बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. बैठे खेळामध्ये कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांचा स्पर्धा सोडल्यास अन्य बैठे खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत. या ठिकाणी मुलांनो, आपल्या पुस्तकामध्ये ऑलिम्पिकचं चित्र दिलं आहे. पहा, ऑलिम्पिकचं चित्र दिलं आहे. त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. समजा प्रश्न असा आला, पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चिन्ह ज्या बाबीची संबंधी आहे त्याची माहिती लिहा. 5वा प्रश्न असतो, पुढील चित्राचे निरीक्षण करून हे चित्र ज्या बाबींशी संबंधित आहे त्याची माहिती लिहा. कारण पुस्तकातलं कुठलंही चित्र देतात, तुमचा त्याचा अभ्यास किती आहे त्याविषयी तुम्हाला काय करतात, एखादा प्रश्न विचारतात. जसं ब्राह्मीलिपी आहे किंवा एखादा शिलालेख असतो, त्याची माहिती दिलेली असते. एखादं चित्र दिलेलं असतं, चित्रकाराचं, एखाद्या लेखकाचं किंवा एखाद्या इतिहासकाराचं चित्र दिलेलं असतं. ते चित्र आपण देतात आणि त्यांचं वैशिष्ट्य, त्यांचा उपक्रम कोणते, त्यांनी कशावरती अभ्यास केलेला आहे त्याची माहिती आपल्याला लिहावी लागते. तसं या ठिकाणी ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप दिलेला आहे असं आपण समजूया. तुमच्या पुस्तकात आहे पहा, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप. त्याचं वर्णन जर तुम्हाला करा, निरीक्षण करा तर काय करू शकाल, पाहूया. हे चित्र आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह आहे. ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली. प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये ऑलिम्पिया ह्या नगरराज्यात दर 4 वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असत. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले. आधुनिक ऑलिम्पिक खेळ हे दर 4 वर्षांनीच होतात. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते, कारण जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो.